श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार. माझे नाव तनिषा चिन्मय कुलकर्णी. मी इयत्ता 5वीत शिकत असून 10 वर्षाची आहे. मी पणजी गोवा येथे राहते. मी अनुराधा राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक या स्पर्धेत भाग घेतला आहे. मला अनुराधा ताईंनी श्लोक क्रमांक 53 बद्दल जे विचार मांडले ते खूप आवडले. सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अनुराधा ताईंनी या श्लोकात सत्यता, नम्रता, विवेक अशा शब्दांचा आम्हाला साध्या व सोप्या भाषेत अर्थ समजावून सांगितला. या श्लोकात त्यांनी एक विचार मांडला होता. तो म्हणजे करू 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 म्हणायचं, पण केलंच नाही तर त्याला काही अर्थ नाही. तर आपण जे बोलू ते आपण करून दाखवलेच पाहिजे, हा विचार मला खूप भावला. आता मी श्लोक क्रमांक 53 बद्दल मला समजलेला अर्थ तुम्हाला सांगू इच्छिते. आर्जवी म्हणजे प्रेमळ नम्र स्वभावाचा. समर्थ म्हणतात, ज्या मनुष्याच्या मनात इतरांबद्दल आदर आहे व जो सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागतो तो सर्वांना प्रिय असतो. अहंकारामुळे मनुष्याचे पतन होते. आपण आपल्या आई वडिलांशी, मित्रमैत्रिणींशी, शिक्षकांशी नेहमी आदरानेच बोलले पाहिजे. जर कोणी खूप हुशार असेल पण खूपच उद्धट, अहंकारी असेल तर तो कोणालाच आवडत नाही. तर या उलट जो व्यक्ती सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागतो तो जगात आदरास पात्र ठरतो. समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात की कितीही कठीण परिस्थिती असली तरी जो मनुष्य कायम सत्याचीच साथ धरतो तो खरा सत्यवादी. पण या सत्याला विवेकबुद्धीची जोड असणे गरजेचे आहे. विवेक म्हणजे काय? योग्य काय, अयोग्य काय याची जाण असणे. जसे की आता आपल्या काळात मोबाईल, सोशल मीडिया आले आहे. यावरील कुठल्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत म्हणजे योग्य आहेत आणि कुठल्या गोष्टी आपण अजिबात बघितल्या नाही पाहिजे हे कळणे म्हणजे विवेकबुद्धी. मित्रांनो, आता मी तुम्हाला विवेकबुद्धी आणि सत्याची जोड असणारे एक उदाहरण सांगू इच्छिते. विचार करा, तुम्ही परीक्षेला बसला आहात आणि तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुमचा पेपर बघतीये. तुम्हाला खूप त्रास होतोय, तुमचं लक्ष विचलित होतंय. ही गोष्ट जर तुम्ही सगळ्या वर्गात मोठ्याने ओरडून शिक्षकांना सांगितली तर तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा अपमान होऊ शकतो, त्याला दुःख होऊ शकतं. या उलट जर तुम्ही शिक्षकांच्या जवळ जाऊन ही गोष्ट त्यांना सांगितली तर तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा अपमानही होणार नाही आणि तुम्ही सत्य बोलणेही टाळणार नाही. जो त्रिवाचा म्हणजेच मनाने, वचनाने आणि कर्माने कधीही मिथ्या म्हणजे असत्य बोलत नाही तो भगवंताचा म्हणजेच रामाचा सर्वोत्तम भक्त असतो. असा मनुष्य जगात आदर्श व्यक्ती म्हणून मानला जातो. म्हणूनच म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मित्रांनो, या श्लोकात ज्या त्रिवाचा, विवेक गुणांचा उल्लेख केला आहे ना, याचे जाज्वल्य उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. समर्थ म्हणतात, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, ज्याचा शब्द हाच अंतिम सत्य असतो. महाराज केवळ तलवारीचे धनी नव्हते तर आपल्या शब्दाचेही पक्के होते. त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात रयतेला हिंदवी स्वराज्याचे जे वचन दिले ते त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून पाळले. हिरकणी तर आपल्याला माहीतच असेल. खरं तर तिने स्वराज्याचा नियम मोडला होता, पण महाराजांच्या विवेकबुद्धीमुळे आणि आर्जवी स्वभावामुळे त्यांनी तिला शिक्षा दिली नाही तर तिच्या धाडसाचे कौतुक केले, तिचा गौरव केला आणि ज्या बुरुजावरून ती गड उतरली त्या बुरुजाला हिरकणी बुरुज असे नाव दिले. महाराजांसारखा विवेकी, सत्यवादी आणि आर्जवी व्यक्तीला उभ्या जगाने रयतेचा राजा म्हणून गौरवले. शेवटी एवढेच सांगेन की समर्थ रामदास स्वामींचा हा श्लोक आपल्याला
जीवनात कसे जगावे याचा आदर्श मार्ग दाखवतो. शिवाजी महाराजांसारखा सत्यवादी, विवेकी आणि आर्जवीपणा जर आपण आपल्यात उतरवू शकलो तरच आपले जीवन सार्थ होईल. जय जय रघुवीर समर्थ.